नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये उन्हाचा प्रकोप दिसून येत आहे। 45.5 अंशाच्या पुढे पारा अनेक जिल्ह्यात विदर्भात गेलेला आहे। आता रस्त्यावरची वाहतूक आपण बघू शकतो, दुपारच्या सत्रात सुद्धा अतिशय कमी अशी वाहतूक रस्त्यांवर दिसत आहे। उन्हाचा प्रकोपच एवढ्या जोमात आहे की सकाळपासूनच लोक घराच्या बाहेर पडणं टाळताना दिसत आहेत। दुपारी तर रस्त्यांवरची वाहतूक सुद्धा कमी दिसत आहे। प्रशासनाकडून सुद्धा आवाहन करण्यात आलं आहे की गरजेच्या कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नका। घराबाहेर पडताना सर्वसाधारणपणे लोक असे चेहरे झाकून म्हणजे झाका नाही लागायला पाहिजे म्हणून चेहरे झाकून बाहेर पडताना दिसत आहे। थंड पेयांकडे लोकांचा कल दिसून येत आहे। यावर्षी एप्रिल महिन्यातच हा संपूर्ण पारा जो विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये 45 अंश किंवा 45 अंशाच्या पुढे गेलेला दिसून येतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाच्या हा तडाखा आहे, उन्हाची ही उष्णतेची जी लाट आहे ती अतिशय कायम आहे। 10-11 एप्रिल नंतर जे उन्हाचा तडाखा सुरू झाला तो सातत्याने एप्रिल महिन्यातच दिसून येत आहे। अजून मे महिना संपूर्ण राहिलाय, नवतपा येणार आहे, त्यामुळे लोक आत्ताच चिंतेत पडलेले आहे। उन्हाचा प्रचंड असा प्रकोप संपूर्ण विदर्भात नागपूर असो, अकोला असो, अमरावती असो, वर्धा असो किंवा चंद्रपूर असो या सर्व जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह, अमर काणे, नागपूर।